लाईव्ह आणि मग जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी शेखर पाटील कुडावे दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय। स्वर्गीय अंकित 11 आपण पाहताय त्याच्या नावाने ही स्पर्धा सर्व मित्र परिवार आणि त्या मित्रांच्या माध्यमातून अगदी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे। आणि मग अगदी आपल्यामधील एक मित्र नाही आहे तो चेंडू घ्यायचा आहे आणि त्या मित्राची आठवण कशा पद्धतीने टिकून प्रिन्स 11 न्यू गोल्डन पोस्टरी टीमला जर आपण पाहिलं असेल फक्त 22 धावसंख्येवर थांबवला ते म्हणजे काळुंद्रे संघाने। असं असताना आता मात्र दोन्ही दिग्गज संघ दोन्ही बलाढ्य संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी सज्ज एकमेकांच्या समोर लढण्यासाठी खेळण्यासाठी निमित्त मात्र स्वर्गीय अंकित 11 स्मृती चषक आणि क्रीडा नगरी आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके ज्यांच्या नावानं घडवलंय ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी शिरडणगाव अगदी सातत्याने जरी आपण म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये। कारण ज्या माणसानं आपलं आयुष्य खर्चिक घातलं आयुष्य आपलं पणाला लावलं आणि भारत स्वातंत्र्यासाठी ज्यांनी क्रांतीची ज्वाला फडकवली आणि त्यानंतर मात्र ती क्रांती घडली आणि त्या क्रांतीचे प्रणेते अगदी याच गावातून जन्माला आले ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके आणि त्यांच्या गावामध्ये सुरू असणारी स्पर्धा आजही त्यांचा वाडा तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर आमचे माडी इथं आले त्यांचं स्वागत करूया। अगदी मराठीचा गोड आवाज त्यांचं स्वागत जनार्दन टकले सुद्धा आले त्यांचं स्वागत आणि त्यांचा वाडा त्यामध्ये मग असणारी शस्त्रास्त्रे असतील अगदी सर्व गोष्टी शस्त्र साठा या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे जशाच्या तशा अगदी ठेवलेल्या पाहायला मिळतील। त्या प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत माहिती तिथे मात्र लिहिली गेलेली आहे आणि या सर्व गोष्टी अगदी तुम्ही पाहताय। आणि ऐतिहासिक गाव या ऐतिहासिक गावाची ओळख ती म्हणजे आपण पाहताय सुनेरी अक्षरामध्ये लिहिली गेली आणि ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्यामुळे। मॅच लावते सुरुवात पहिला चेंडू या वेळेला तेज तर्रार पाहायला मिळतोय। गोलंदाज बॉलिंग मार्गवर सज्ज झालाय प्रतीशला आपण पाहताय ज्या प्रतीशने मागच्या मॅच मध्ये सुरुवात केली पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली होती तो प्रतीश मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो। पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज प्रतीश त्याच्या समोर सतीश टावरेला आपण पाहताय आणि मग लॉंग स्ट्राईक एंडला जयेश भुईरला आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा सज्ज बराचसा रणप पाहायला मिळतोय अगदी समालोचक कक्षाच्या जवळून रनिंग घेतोय अगदी वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न सुपला शॉट ज्याला म्हटलं जात आहे आणि तो इथं मात्र कन्वर्ट करायचा होता बघा परंतु बाटवर चेंडू आला नाहीये आणि त्यानंतर मात्र फसलाय चगलाय डॉट गेम पे कोई आकडा नाही कोई नंबर नाही निर्धाव चेंडूची सांगता टोटल रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत। अद्यापर्यंत 2 चेंडू संपले 0 धावसंख्या।
हा चेंडू आपण पाहताय अगदी आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळतोय. संतोषजी पवार सरांचा इशारा आलाय, अवांतर आहे. वाईट आला, वाईट न मात्र टोटल धावा धावपलकावर 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मागच्या चेंडूवर लेग बाईटची धाव पाहिली, त्यानंतर आपण एक वाईट आलाय, अशा 2 धावा. अगदी तेज तर्रार वेगवान कालुंद्र एक्सप्रेस अगदी या नावानं ओळख प्रतीक्षेची तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला संघ बांधण्याचं काम सुद्धा केलंय. अगदी प्रवीण गरत, परेश चिखलेकर नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि बघा शरीराचा वेध अगदी बॉडीच्या दिशेने आपण पाहू शकाल. आणि शरीराची हालचाल होणं, फुटवर्कचा वापर होणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु इथून मात्र अगदी हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतो, कारण चांगला चेंडू टाकतोय, चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके मारू देत नाही, पॉवर प्लेचा फायदा उचलू देत नाही. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या टोटल 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली सुरुवात तुम्ही अगदी करताना पाहू शकाल. त्यानंतर आकाश गिरी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. अगदी हे सुद्धा एक मोठे नाव रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा यूएमएस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल यष्टांचा वेग क्लीन बॉल झालाय. गोलंदाजी प्रतीची अद्यापर्यंत सुरेख राहिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं षटक हाताळावं याचं जिवंत उदाहरण आपण पाहतो. मिथ 11 मंगलमूर्ती क्रिकेट संघ काळुंद्रे टीमचा गोलंदाज, अगदी पहिला गोलंदाज हुकमी गोलंदाज आपण पाहतो लीड करताना प्रतीशला आपण पाहताय. 5 चेंडू टोटल संपलेत, 2 धावा, 1 गडी बाद. टीमची धाव संख्या पाहता संघाला आता मात्र पहिल्या षटकामध्ये मागे नेतोय, बॅकफुटला नेतोय. पहिल्या मॅच मध्ये टेनिस क्रिकेट मधील बाहुबली आपण पाहत आहे प्रवीण भोईर. अगदी 5 बाईक ज्याच्या नावावर आहेत. प्रवीण गरजचा सुद्धा विचार केला तर बराचशा मॅन ऑफ द सिरीज, अगदी बाईक सुद्धा आपण पाहिलेत. असा गुणवान खेळाडू अगदी एकमेकांच्या समोर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी फसवा चकवा चेंडू. हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. तुम्ही गोलंदाजी कशी करता त्यापेक्षा पुढे जाऊन जर विचार केले ना, तुमच्यामध्ये व्हेरिएशन किती आहे, तुमच्यामध्ये चेंज ऑफ द पेस कसा आहे, टप्पा कसा आहे, नियंत्रण आहे का, हे सर्व खूप महत्वाचं आहे. आणि ते आज या षटकामध्ये पाहायला मिळालं. प्रतीच्या 6 चेंडू संपले, 2 धावा आणि 1 गडी बाद. एक निर्णायक षटक पहिल्या या इनिंग मध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये पहिली षटक मात्र राहिले प्रतीचं यशस्वी षटक, सक्सेसफुली काम. पहिला चेंडूला अगदी फेकतोय. बॅट्समन अगदी रेडी नव्हते. त्यानंतर सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि बघ त्याच्या समोर नॉन स्ट्राईक येणार प्रवीण भोईर.
मागच्या मॅच मध्ये नव्हते, या मॅच मध्ये सज्ज झालेत, इन आहेत आणि मग किती धावा जमवत आहेत उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये हे सुद्धा पाहिलं जात आहे. लोअर फुलटा चेंडू आपण बघताय, व्हेरिएशन अगदी हवेमधून पाहायला मिळालं. स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी हवेमधून फ्लो झाल्यानंतर काहीसा खाली आला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल प्राप्त करतो सतीश टीम भातान टीम साठी आणि या सिंगल न धाव संख्या टोटल 1 गडी बाद 3 धावा. समसमत्या ट्रॉफीज पाहताय तुम्ही अगदी मंचाच्या समोर. अगदी वेगळ्या ट्रेंड मध्ये पाहायला मिळालं, एक नवीन ट्रेंड. दरवर्षी काहीतरी वेगवेगळं अगदी पाहायला मिळत असतं. वेगवेगळ्या ट्रॉफीज असतील, वेगवेगळं नाविन्यपूर्ण काहीतरी म्हणजे स्पोर्ट्सची दुकानं तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आणि मग अशा पद्धतीच्या ट्रॉफीज अगदी मालिकावीर साठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट ट्रॉफी, गोलंदाज, फलंदाज, फिल्डर आणि मग या सर्व गोष्टींची एकत्रित स्पर्धा स्वर्गीय अंकित 11 प्रवीण भोईरला बांधतोय, प्रवीण भोईरला थांबवतोय, प्रवीण भोईरला अगदी चेंडूवर येऊ देत नाहीये. आणि मग अगदी आपण पाहू शकाल ही धाव सुद्धा आली लेग बाईटची आणि या लेग बाईटच्या धावेनं धाव संख्या जमतीये टोटल 4 धावा. टोटल 4 षटक आणि त्या 4 षटकांमध्ये किती धावा जमतायत. सेकंड राऊंडचा पहिला सामना जो जिंकेल त्याला आणखी एक संधी संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणता संघ पुढे जातो आहे इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी नजरेसमोरून चेंडूला थोडंसं बाहेर काढतोय ऑफ स्टंपच्या. आणि जितकी गोलंदाजी तुम्ही ऑफ स्टंपवर करा तितके डॉट चेंडू येतील, विकेट येतील. अगदी ऑस्ट्रेलिया टीमचे पूर्व क्रिकेटर ग्लेन मेग्राचं म्हणणं आहे आणि अगदी त्यांनी सांगितलं होतं की जितकी ऑफ स्टंपवर गोलंदाजी होणार तितकी चांगली यशस्वी गोलंदाज तुम्ही होऊ शकता. हे मात्र अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय चांगल्या षटकाची हाताळणी करतोय. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी सातत्याने शरीराचा वेध, लेग बाईटच्या धावा जमतायत आणि मग धाव संख्या आता टोटल 5 धावा. 5 रन्स स्कोर कार्डवर पाहू शकाल. 5 धावा लागतायत धावफलकावर आपण पाहू शकाल. आणि एक चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. या चांगल्या स्पर्धेचा आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि स्पर्धा मात्र आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये उद्याचा अंतिम दिवस मेगा फायनल संडे फंडे आणि उद्या मात्र या स्पर्धेचा सर्व गोष्टींचा उलगडा पाहायला मिळेल. कारण आजकालचं क्रिकेट बरं पाहिलं तर खूप फास्ट आहे. अगदी अमित जर पाहिलं ना तर मग फास्ट चेंडू त्याच्यावर तितकाच वेगाने षटकार मारणं या गोष्टी आपण पाहिल्यात. परंतु स्लोवर टर्न करणं, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि या प्रत्येक गोष्टीला अगदी खेळणं हे सुद्धा क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. कारण जितका पाणी न्यायचं जितका वाव फास्ट गोलंदाजांना आहे तितकाच वाव स्पिनरला आहे. कारण कसोटी सामने जर आपण पाहिले तर त्या कसोटीमध्ये स्पिनरचा जास्त वापर केला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये आता ऑस्ट्रेलिया भारताचं आपण पाहिलं, भारताचं अस्तित्व अगदी संपत आलंय. आपण पाहताय जी वर्ल्ड अगदी आपण पाहू शकाल जी WTC आपण पाहताय जी फायनलची मॅच आहे अगदी त्यामध्ये खेळण्यासाठी कुठेतरी मी म्हणे थोडासा बॅकफुटला राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. आणि असं असताना मग व्हेरिएशन असणं आणि ते व्हेरिएशन आता कालुंद्रे टीम दाखवत असताना टीमची धाव संख्या टोटल 2 षटकं संपली 5 धावा. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावर चांगला पुढचा गोलंदाज आकाश गिरी हा सुद्धा अगदी आपण पाहताय सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मग यश मात्र मिळत नाही. परंतु इथून मात्र प्रवीण भोईरला मात्र परतावा लागतंय. विकेट जातीय रनआउटची आणि धावचीच्या स्वरूपामध्ये प्रवीण भोईर बॅक टू द डगआउट. चा विचार केला परेश असेल, प्रवीण असेल, आकाश असेल, हिम्मत गरत असेल, अगदी जुने जाणते खेळाडू पाहायला मिळतात. आणि बाकी त्यानंतर जर विचार केला तर सर्व नवीन खेळाडू. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला संघाला बांधलं जात आहे, संघाला चांगल्या पद्धतीनं अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर संघ सातत्याने चांगला खेळ करत असतो. आणि आज बऱ्याच वर्षानंतर या शिरडोनच्या अगदी आपण पाहता या मैदानावर खेळतोय आणि त्यांच्या समोर भातान संघ खेळत असताना थोडासा पाकफुटला जातोय.
अगदी या 2 षटकामधून आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आकाश गिरी आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, एक रनआउटची विकेट, टोटल धावा 6 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहता. नवीन फलंदाज निलेश भोईर. इथून मात्र फटका चांगला आहे परंतु फटका फसला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्या दिशेने मात्र हा फटका खेचला होता परंतु क्षेत्ररक्षक सज्ज होत आहे, टिपलाय झेल आणि संपतोय सतीश टावरीचा खेळ. फलंदाज बॅक टू द डग्या. मध्ये आपण पाहिलं तर सागर भोईर सलामीला आला होता, चांगला खेळ त्याचा राहिला होता. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर जयेश होता परंतु थोडस त्याला मागे ठेवलं इनाट. आता मात्र आपण पाहत आहे क्रमांक 5व्या क्रमांकावर सागर भोईर होतोय आणि आता सागर आणि निलेशला मात्र ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. अगदी आपल्या अंगावरी जबाबदारी घेऊन पूर्णपणे या मॅचचा अगदी चांगला खेळ तुम्हाला अगदी करावा लागणार आहे. आणि तो खेळ कसा असेल, समोर आकाशगिरी तेच तर्रार, आणखी एक चांगला गोलंदाज. बरीच वर्ष आपण पाहत आहे परंतु सागर भोईरचा हा तडाखा, मी आताच म्हणलं सागर भोईरला मागे का ठेवलं होतं आणि त्याचं उदाहरण देत असताना आल्या येतोय हा. अगदी आपण पाहू शकाल ऑन साइडला लांब लचक षटकार. आकाशचा हा चेंडू आपण पाहता अगदी खोलवट टप्प्याचा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे सज्ज, डीप मध्ये आपण पाहत आहे चेंडूला अडवतोय, फेकी होईल तोपर्यंत मिळत आहेत या वेगानं 2 धावा आणि या 2च्या मदतीने धाव संख्या 14 धावा पाहायला मिळेल. धावा आता कशाही येऊ देत परंतु त्या येणं आणि जमवणं हेच फक्त नजरेसमोर डोळ्यासमोर असणं श्रीदत्त भातान टीमच्या अगदी पाहायला मिळेल आणि तेच तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. काळुंद्र विपक्ष भातान सागरचा हा फटका आपण पाहताय अगदी शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकाल. फिल्डर आहे, चेंडूला अगदी झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु झेल मात्र टिपू शकला नाही. झेल मात्र जमिनीवर दान होतोय आणि मग मिळतात पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावा संख्या टोटल 16 धावा, 16 रन्स पाहायला मिळतील. अगदी आपण जर विचार केला असेल तर मग अगदी एका बाजूला आपण पाहते कालुंद्रे, दुसऱ्या बाजूला भातान आणि धाव संख्या प्रथम बॅटिंग करताना भातान टीमची 16 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सागर भोईरला जीवदान देणं कितपत योग्य असेल, कितपत घातक ठरेल का हे सुद्धा पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आता चुकी होईल का तीच, परंतु होणार नाहीये. परत चिखलेकर येतोय, आय विल टेक, चल टिपतोय आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागतो टीम भातानला सागरच्या रूपानं. बॅक टू द डगआउट. संघ पाहायला मिळतोय वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी अशी मॅच असेल. दोन्ही टीमला आपण विनंती करूया सज्ज राहायचं. बघा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. भिंगारी आणि वाडेकर
आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आपण रिपोर्टिंग करायची आहे, परंतु टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा. प्रवीणचा हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय अगदी समोर आणि हा येतोय लांब उंच आणि तितकाच गगनचुंबी. यूज मॅक्सिमम लॉंगेट षटकार निलेश भोईर ऑन द फायर. .24 24 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर जोडताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण भोईरचा दुसरा चेंडू आणि त्याच्यावर आलेला षटकार आणि हेच काम निलेशला करावं लागेल आणि ते करत असताना आता मात्र पंचांचा बोट अवकाशामध्ये उंचावलाय. लेग बिफोर द विकेट LBW आणि त्या LBW च्या माध्यमातून हाईट फॅक्टर लाईन आणि लेंथ योग्य होती. यष्टांना मिस करत होता आणि मग इथून मात्र फलंदाज बाद झालाय निलेश भोईर. बाकी असेल प्रवीण गरजचे पुढचे चेंडू कसे असतील टीम काळुंद्रेसाठी आणि टीम बातान टीमसाठी. समोर आपण पाहू शकाल खेळाडू आहे विशाल आणि त्याच्या जोडीला नॉनस्ट्राईक एंडला खेळाडू पाहायला मिळतोय रोशन, ज्यानं एक षटकार लगावलाय. 6व्या क्रमांकावर आलाय. अद्यापर्यंत एक चेंडू खेळलेला नाहीये आणि इथून मात्र चांगल्या चेंडूची हाताळली. अनुभव परास आहे, बरीच वर्ष आपण त्याला पाहिलंय. बऱ्याच वर्षापासून क्रिकेटच्या पटलावर खेळ करताना आपण पाहिलाय आणि एक्सपिरियन्स अनुभवाची शिदोरी वापरत असताना हा चेंडू मात्र अगदी चांगला होता. डॉट इथून मात्र पुन्हा एकदा तेच तरार वेगवान बॅटची टॉप आहे, झेल टिपतोय आणि परत चिखलेकरनं टिपलाय झेल. आणखी एक विकेट जातोय टीम बातान संघाचा. तर मग परत चिखलेकरनं अद्यापर्यंत चांगलं काम केलंय बघा. यष्ट्यांच्या मागे चाणाक्ष असणं महत्वाचं आहे. अद्यापर्यंत 7 झेल टिपलेत अगदी आपण पाहू शकाल आणि यष्ट्यांच्या मागे ती चाणाक्ष नीती खूप महत्वाची आहे. आय कॉन्टॅक्ट तुमचा महत्वाचा आहे. चेंडू कशा पद्धतीने रिलीज करतोय गोलंदाज आणि मग गोलंदाजाला सातत्यानं सांगणं ऑफस्टमवर चेंडू टाकणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये बारीक बारीक गोष्टींकडे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला मैदान आणि मैदानावर 11 खेळाडू आणि त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी यष्टी रक्षकाची असते. फिल्डिंग डिपार्टमेंट कसं लावायचं, फिल्डिंग कशी अडवायची, कोणत्या दिशेला चेंडू येतोय त्या दिशेनं फिल्डर कसं सजवायचं हे काम यष्टी रक्षकाचं. चांगली परेश चिखलेकर यांची कामगिरी. षटकं संपली, 4 पूर्वार्ध संपलाय आणि मग 24 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या टोटल जमली गेली आहे ती 25. आव्हान असे 26 धावायचं. चला टॉस साठी या. टीम वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी टीम. चला भिंगारी संघ आणि वाडेकर दोन्ही टीम आपण टॉस साठी लगेच या. येणारी चेंडू असतील 24. 26चं टार्गेट आणि मग
पहिल्या मॅच मध्ये जी गोलंदाजी आपण पाहिली 24 चेंडूमध्ये डिपेंड करायच्या होत्या टोटल जर आपण पाहिल्या तर 33 त्या केल्या आणि आता सुद्धा जर मग तसं करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं चांगला खेळ करणं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून ज्या विकेट पातन टीमच्या गेल्या ज्या घेतल्या गेल्या गोलंदाजांनी तशीच गोलंदाजी मग करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. येणारे चेंडू 24 दुसऱ्या सत्रामध्ये करायचे आहेत त्या टीम कालुंद्रे संघाला जिंकण्यासाठी 26 आणि मग काय घडतंय परंतु तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. मॅचला होती सुरुवात अवांतर चेंडूने केलेली सुरुवात पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहताय जयेश भुईर. चला टॉस साठी या वाडेकर संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या बरोबरीने खेळणारी भिंगारी टीम आपण सुद्धा आलेला आहात. चला टॉस साठी यायचं आहे. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. टार्गेट आहे टोटल 26. पहिला चेंडू अबांतर ऑन साइडला अगदी आपण पाहताय शॉट आपण पाहू शकाल आणि त्यामध्ये मग प्रवीण भुईरने चेंडू अडवलाय. पहिली सिंगल प्राप्त केली परेश चिखलेकरनं आणि मग स्ट्राईक एंडवर आता येतोय खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल प्रतीशला. आपण पाहताय ज्या प्रतीशनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली चांगल्या गोलंदाजीचा नमुना आपण पाहिला. षटक हाताळलं त्यामध्ये विकेट घेतल्या 2 धावा फक्त खर्च केल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आता तर बॅटिंगसाठी सलामीला आलाय. समोर आहे त्याच्या जयेश प्रतीश आणि परेश पी फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र चेंडू बराच उंच उडाला हवेमध्ये. झेलची संधी आहे परंतु स्लिप झाले बघा. अगदी चेंडूवर आले होते आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर मग झेल सुद्धा मिस झाला. अगदी जमिनीवर पडले गेले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मग एक सिंगल आली. सिंगलने धावा संख्या टोटल जोडली 3 धावा.
चला इनिंग संपली आहे. मी वाडेकर टीमला विनंती करतो टॉस करून घ्या. तोपर्यंत खेळाडू येतील. भिंगारी टीमचे कर्णधार रघुनाथ परदेशी ते आहेत. अगदी लिजंड खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अगदी आपण पाहिलं असेल मग क्रिकेटची देवता अगदी आपण पाहत आहे आणि त्यांना सुद्धा गोलंदाजी करण्याचा मान अगदी ज्यांना मिळाला ते आमचे रघुनाथजी परदेशी भिंगारीचे आहे. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. अगदी रायगड प्रीमियर लीग असेल रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक लिजेंड आणि मोठं नाव आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक मैदाने गाजवली गेली. मग बॅटिंग असेल गोलंदाजी असेल परंतु इथून मात्र प्रयत्नांना यश आले जयच्या आणि पहिला धक्का लागतोय तर मंगळमूर्ती क्रिकेट संघ काळुंद्रे टीमला परेश चिखलेकरच्या माध्यमातून. तीन धावा चेंडू मात्र टोटल झालेत 3 चेंडू आणि 3 धावा पाहायला मिळतात. अगदी आपण पाहू शकाल भिंगारी टेनिस क्रिकेटच्या अगदी पटलावरचं मोठं नाव. त्यानंतर मग नवीन खेळाडूंना अगदी घडवणं असेल आपण पाहिलं आहे आणि मग 6 वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अगदी ते आपण पाहत आहे खेळाडू आज ज्यांचा संघ पाहायला मिळेल मैदानामध्ये खेळताना त्यांना सुद्धा आपण पाहू शकणार आहात. रघुनाथजी परदेशी यांचं आगमन त्यांचं स्वागत करूया आपण. बॉलिंग मार्क पर आता सज्ज होतोय जयेश भोईर. पुन्हा एकदा प्रवीण भोईरला प्रवीण घरतला आपण पाहताय फक्त दिशा दिली बघा. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळत असतात कारण ज्या वेळेला अगदी एखाद्याला एक्साइडच्या दिशेने चेंडू होतो त्याला फक्त क्लिक करणं आणि मग जी गॅप असते ना शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि आपण पाहू शकाल अगदी स्क्वेअर लेगच्या मधून त्या चेंडूला मात्र त्या पद्धतीने बॅकवर्डला ढकललाय आणि संपादन केल्या त्या 4 धावा. टीमची धावा संख्या टोटल 7 धावा. 7 धावा. प्रवीण करतचा फटका योग्य आहे आणि फटका देऊन जाईल या वेळेला अगदी लॉंग ऑनच्या वरतून आलाय. जयेश भोईर वर हल्ला येतोय दुसऱ्या सत्रामध्ये हा षटकार. म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय. आता 13 धावेची गरज आहे. जयेश भोईर आता मात्र महागडा ठरताना पाहायला मिळतोय. इथून मात्र आणखी एक चांगला फटका आणखी एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि प्रवीण घरात मैदानामध्ये या वेळेला आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय या प्रकारचे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि ते मात्र करताना आपण पाहतोय. आलाय चौकार आणि षटक पहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जयेश भोईरनं खर्च केला टोटल धावा 17 धावा. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज आहे. तोपर्यंत जाऊया आपण सन्मानाकडे. अगदी आपण पाहता रायगडच्या पटलावरचं एक मोठं नाव अगदी लेजंड क्रिकेटर आमचे रघुनाथजी परदेशी आणि त्यांचा आपण करूया शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी समर्थला इव्हेंट त्यांच्या माध्यमातून ही गोड क्षणचित्र टिपली जातील कारण ज्यांनी क्रिकेटला अगदी नवीन दिवस पाहायला लावले ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट आपण बघायला लागलो ज्यांनी क्रिकेट आपल्या विभागामध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी त्यांचा हा सन्मान आपण करतोय. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे रघुनाथजी परदेशी दादांचा सन्मान केला जातोय. जाऊया मागच्या दिशेने पुन्हा एकदा येणारे चेंडू असतील 18. आता मात्र 9 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर येतोय प्रवीण भोईर. बऱ्याच वेळेला आमने-सामने आले असतील बऱ्याच वेळेला आमने-सामने खेळले असतील एकमेकांच्या खानाखुना अगदा एकमेकांना माहिती आहेत आणि असं असताना मग आता मात्र 18 मध्ये 9 धावा. प्रवीण भोईर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू अगदी थडबाईंच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे सज्ज आणि शॉट थर्डमॅनला टिपलाय जेल अगदी गलीच्या बाजूला आणि तिथं मात्र संपतोय खेळतो प्रतिशक खेळाडूचा. विकेट क्रमांक 2 काळुंद्रे टीमचा मैदान सोडतोय.
वाडेगिरी टीमचा कर्णधार या पण सामना संपत आलाय बघा. अवघ्या 7 धावेची गरज आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी ऑन साइडला खेळतो. डीप मध्ये आपण पाहताय स्पर्लेगच्या रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळता चेंडू आपण पाहिला. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं 18 धावा म्हणजे आता 8 धावेची गरज आहे. 8 धावेची गरज, 18 धावा लागतायत. 8 धावा आता करायच्यात. उर्वरित येणारे बरेचसे चेंडू बाकी आहेत. प्रवीण भोईर पुन्हा एकदा सज्ज समोर. प्रवीण घरात. प्रवीण टू प्रवीण अगदी पाहायला मिळेल कोण कोणावर हा व्ह्यू असेल, कोण कोणावर वरचढ असेल, कोण कोणासमोर चांगला खेळ करेल, गोलंदाजी की फलंदाजी. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे सज्ज. झेल टिपतोय आणि प्रवीण घरातची जी विस्फोटक इनिंग होती त्याला मात्र अंकुश लावला जातोय. तिसरा विकेट गारद होतोय. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट प्रवीण घरात. पहिला षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि मग 2 चौकार 1 षटकार आणि असं असताना आता मात्र उर्वरित 8 धावेची गरज आहे. राहुल येतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे या स्ट्राईक एंडवर. त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं असेल कल्पेशला आपण पाहताय. अगदी गोलंदाज तेच बॅट्समन अगदी ऑलराऊंडर हा खेळ मात्र पाहायला मिळतो. इथून मात्र डायरेक्ट हिट. जबरदस्त एफर्ट. अगदी गोटी नेम पाहायला मिळाला प्रवीण भोईरच्या माध्यमातून. जी सिंगल अगदी काढण्याचा प्रयत्न होता कारण त्याला माहिती आहे सिंगलनं सुद्धा आपण सामना जिंकू शकतो. तो प्रयत्न त्याने केला. खेळपट्टीवर चेंडू ठेवलाय. अगदी घातक चेंडूला सन्मान दिला परंतु प्रवीण भोईरनं केलेला आक्रमण आपण पाहिलं तर अचूक होता आणि त्याच्यावर मात्र विकेट गेली रनआउटची. आणखी एक फलंदाज बाद होतोय. तेरा चेंडू आणि आता 8 धावेची गरज. नवीन फलंदाज झालाय नॉन स्ट्राईक एंडला आकाश गिरीला आपण पाहताय आणि त्याच्या समोर मात्र खेळाडू आहे तो कल्पेश. प्रवीणचा हा चेंडू आपण पाहता अगदी फुल टॉस घेतलाय. अगदी बॅकवर्ड लॉंग लेग आपण पाहतोय त्या दिशेने खेळतोय. धावसंख्या मिळवली 2 आणि या 2च्या मदतीनं षटक संपले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 10च्या सरासरीने जमल्या त्या 20 धावा. अगदी मी म्हणेन जयेश भोईरच्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या टोटल धावा जर आपण पाहिल्या असतील तर मग 17 धावा आणि त्या कुठेतरी मी म्हणेन अगदी गुलशन जर कमी राहिले असताना 5-6 धावा तर मागचं चित्र अगदी पुढच्या 2 षटकांसाठी वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण आता आव्हान उरलं. येणारे चेंडू 12 आणि 6 धावेची गरज आहे. म्हणजे 12 मध्ये जरी 12 राहिले असताना तर मॅच अटीतटीचा सामना पाहायला मिळाला असता. कारण बॉल टू बॉल रन ज्या वेळेला असते ना त्यावेळेला अगदी प्रेशर पाहायला मिळतं. सिंगल काढणं अगदी कठीण होऊन जातं परंतु 12 मध्ये आता अगदी अर्ध्या धावा म्हणजे 6 करायचे. स्ट्राईक एंडवर आकाश गिरी बॉलिंग मार्कवर येतोय. संदेशला आपण पाहता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदेश आलाय. 8 धावा डिपेंड केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. इथून मात्र आपण पाहता अगदी शॉर्ट मध्ये आपण पाहू शकाल फिल्डिंग जवळ सजवलंय. फेकी झाली होती परंतु वेगानं अगदी सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले आकाश गिरी आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या आता आव्हान उरलाय ते 5 धावेचं. 11 चेंडू आणि 5 धावा. बघा एक एक धाव ज्या वेळेला काढायची असते त्यावेळेला किती प्रयत्न करावे लागतात, किती सांभाळून खेळावं लागतं. परंतु षटकार चौकारांची जेव्हा गरज असते ना त्यावेळेला ते फटके सहजासहजी मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट हा खेळ अगदी वेगळा खेळ आहे. रंग बदलणारा खेळ म्हणजे
क्रिकेट आहे. सरडा ज्या पद्धतीनं रंग बदलतो तसा खेळ हा सातत्यानं अगदी मैदानावर आपले रंग दाखवत असतो. परंतु सध्याच्या घडीला गुलशन पाहिलं आपण अमित तर माणसाचे रंग खूप सारे आहेत. माणूस कुठल्या क्षणी आपले रंग दाखवेल सांगू शकत नाही अशी परिस्थिती सध्याच्या घडीला निर्माण आहे. समाज अगदी 21व्या शतक आणि त्या 21व्या शतकामध्ये आज बऱ्याचशा गोष्टी आपण वेगळ्या पाहत असतो. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. हा चेंडू आपण अगदी नजरेसमोर चेंडूला टेक ऑफ केलाय. विसावल्या निलेशच्या हातामध्ये निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता. टीमची धाव संख्या टोटल धावफलकावर स्थिर आहे 22 धावा. 4 धावेची गरज. चेंडूचा खेळ आपण पाहिला तर टोटल 9 चेंडू आणि आता मात्र 4 धावा. संदेश आकाश आवळेला आपण पाहताय फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. यष्टांवर फेकला होता परंतु थोडस बाजूने चेंडू निघाला. बॅकअप नव्हता. प्रवीण जर असते तर नक्की एकदा वाचले असते परंतु मिळाली एक का जिथे सिंगल तिथे डबल आणि त्यानंतर मात्र 2च्या मदतीने आता 2 धावेची गरज आहे. 24 जमतायत. चला टॉस साठी या पाडेकर टीम. 2 धावेची गरज. अगदी दूरवरचा प्रवास करून आलेला संघ पाहायला मिळतो आहे आणि त्या संघाचं आपण करूया स्वागत. अगदी भिंगारी संघ सुद्धा उपस्थित आहे. मी आयोजकांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. 2 धावेची गरज आहे. हा चेंडू आपण पाहताय अगदी वेगवान चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र डॉट टाकत असताना डॉट खेळत असताना आकाश गिरीला आपण पाहताय अगदी मगाशी आकाश गिरीनं अगदी सांभाळून आपण पाहिलं तर टॅपिंग केलं. त्यानंतर अगदी चेंडूला आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं खेळ करताना पाहिलाय. इथून मात्र आपण पाहू शकाल गॅपमध्ये खेळतोय. सिंगलचा प्रयत्न सिंगल पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं आजच्या दिवसामधील 2 सामने जिंकलेत ते मित 11 मंगलमूर्ती क्रिकेट संघ कालुंद्रे टीमनं